अरे कशा म्हणून काय विचारताय? आजकाल पिझ्झा आहे ना, आणि अजून एक स्पेशल कार्टून आहे. काय? हॅलो फ्रेंड्स, एक कार्टून आली आहे, मी तुम्हाला नंतर फोन करतो. हे छोटा फोन. काय हो छोटे सरकार, तुमची माय एवढी बिझी आहे आणि का बरं जायचं तुम्हाला आसगावला? आणि इथं पुण्यात एवढं भारी वातावरण असताना कशाला जायचंय त्या खेड्यागावात? अगं मम्मा, आसगाव माझं गाव आहे ना. मामा आणि बाबा. काय काय? मा आणि बाबांना काय? अगं मम्मा, मी कधीच आसगावला गेलो नाही ना. बाबा मा आसगाव बद्दल सांगते ना, तेव्हा मला खूप भारी वाटतं. हा, आणि मा आणि बाबांचं लग्न पण तिकडेच आहे ना, म्हणून मला तिकडच्या गोष्टी बघायच्यात. बरं, आणि त्याने काय होईल? मग मज्जा येईल, मला भारी वाटतं. आणि छोटे सरकार, तुम्ही तिकडे गेलात ना, तर बाकी इतर गोष्टींसोबत तुमचं जुनं घर पण बघा बरं का. तुला का? हो, जुनं घर, ज्यामधून तुमची मा आणि बाबा बाहेर पडले ते घर. ठीक आहे, बघेन मी. बरं ठीक आहे, जाऊन ये हा, मज्जा करा. तू येते का गं मम्मा? नाही नाही बाबा, माझी स्किन खराब होईल उन्हाने. अरे ते तू कोणी नाही, मी उगा म्हणत होतो. काय काय म्हणला तू? नाही काय नाही काय नाही, जा तू. मा आणि बाबांनी जेव्हा घर सोडलं होतं ना, तेव्हा हा सिंबा लहान होता. आता सिंबाकडे ताकद आली आहे. आता त्या दोघांना मी एकत्र आणत असतो. ऑफिसर्स, आपण एक 10 मिनिटाचा लंच ब्रेक घेऊ, त्यानंतर मीटिंग कंटिन्यू करू. ओके? अरे मॅडम, तुम्ही डबा कुठे ठेवलाय? मी आणतो. तिथेच बाहेर आहे. अरे एक काम कर, ही जी आपली ठिकाणं ठरलेत त्याच्या आसपास किती कॉलेजेस आहेत त्याची माहिती काढ, आणि तिथली मला पूर्ण माहिती पाहिजे, म्हणजे स्टाफ पासून ते विद्यार्थ्यांच्या अकाउंट पर्यंत सगळं आत्ता. हो सर. गायतोंडे, येस. तुम्ही आणि मॅडम इकडे जेवायला बसलात तरी चालेल. नाही नको सर, मॅडम एक महत्त्वाच्या फोनवर आहेत, त्यांचं ते बोलणं संपलं की त्या जेवतील. तुम्ही नाही थांबला तरी चालेल. ठीक. एन्जॉय. साहेब, लई दिवसांनी फिरणी आली डब्याला बघा. म्हणजे पहिले दिवस. काय म्हणणार होतात तुम्ही चिंचुके? काय नाही, हेच की साहेबांना फिरणी लई आवडती म्हणून. अरे चिंचुके, खरं बोल की, त्यात काय एवढं? अगं अरे, त्याला असं म्हणायचंय की फिरणी बघून जुने दिवस आठवले. अरे मॅडम, तुमचं रूप नवीन आहे बरं का. मग आता आमचं लग्न होणार आहे ना? हा, टा 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 टा. अरे मॅडम, तुम्ही विषयच खोल केलाय बघा. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझा आत्मा आहे ना, मी एकदम तृप्तच केलाय. काय साहेब? खरंच रे, खूप दिवसांनी फिरणी खाऊन असं मन तृप्त झालंय. मस्त. मिस्टर चिंचुके, तुम्ही चुकीचा डबा आणलाय. हा डबा अपर्णा मॅडमचा आहे, तुमचा डबा तिथेच आहे. काय? दाखवा डबा. चिंचुके, तुम्ही ऐन वेळेला कसं काही घोळ करता हो?
सॉरी मॅडम. गायतोंडे, अहो काही हरकत नाही, ठीक आहे. तुम्ही प्लीज जेवा. नाही नको. गायतोंडे प्लीज तुम्ही तुमचा डबा घेऊन जा, आम्ही आमचा घेतो. सॉरी. सॉरी. थँक्यू. मॅडम, एक सांगू, गोड फिरणी तर अर्जुन सरांनी खाल्ली, पण त्याची चव तुम्हाला लागलेली दिसते. नाही, असं काही नाहीये. तुम्ही खा. साहेब, आज जेवण नाही. मेजवानी झाली, मेजवानी. गायतोंडे, हा? अर्जुनने आवडीने खाल्ली का हो फिरणी? फिरणी नुसती खाल्ली नाही सरांनी, तर त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की त्यांना फिरणी खूप आवडली आहे आणि त्यांचं मनही तृप्त झालं. बरं झालं ना आपण डबा आणला. नाही, नको. आपण असे तर्क नको लावायला. अर्जुन, अरे तू काही सांगितलं नाही. पेरणी कशी झालीये सांग तर. छान आहे, छान झाली. अहो ती आत्ताच खाल्ली ना, त्याच्यामुळं. चव लागत नाही का? अगं तसं नाही आर्या. अर्जुन, पण काही म्हण ना, पहिली ती पहिलीच असते. अगं आर्या, साहेब सॉरी बरं का, सगळं माझ्यामुळे झालं. नाही रे, नाही 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 चिंचुके, तू काय मुद्दाम केलं का? मी बोलतो तिच्याशी. हा, काही म्हण चिंचुके, आप्पीची आजची चव बदलली नाही अजून, अजून तशीच आहे. हो. अरे मॅडम समोर असं बोल नका बरं का. नाही. नियती, अर्जुनला माझ्या हातची फिरणी खाऊ घालायचीच होती का ग तुला? ही अप्पी आहे ना, अशी सहजासहजी अर्जुनच्या आयुष्यातून जाणार नाही. आणि चिंचुकेला बरोबर तिचाच डब्बा मिळाला. तिने केलेल्या सगळ्या गोष्टी भारी आणि तिचं तोंड करून कौतुक करतो काय तो. मी केलेल्या गोष्टी फक्त छान. पण अप्पे, एक गोष्ट लक्षात ठेवायची आजपासून, नाही तुला कायमस्वरूपी अर्जुन पासून लांब केलं ना, तर नावाची आर्या नाही मी. काय एवढ्या रात्री कुठे गेलात तुम्ही? अगं काही नाही, राणीत तेल टाकून आणलं आणि थोडं काम होतं ते पण करून घेतलं पटकन. उद्या जायचंय ना. उद्या आजगावला? म्हटलं पोरं आहेत बरोबर, राणीच घेऊन जाऊ. तुम्ही राणीतनं जाणार आहात तिकडे? हो. हो बापू, राणीतनं कशाला? नाही म्हणजे आता इतके दिवस इथे उभीच होती ना ती. आणि सातारा म्हणजे 100 किलोमीटर आहे. अगं कळते मला आप्या. मग अशी काय झालं माहितीये का, राणी चालू करायला गेलो तर कुरबुर, पण नंतर जसं आसगावला जायचंय कळलं तशी लगेच चालू झाली. चांगलंय. तिला पण आता तुमच्यासोबत परत एकदा आसगावच्या रस्त्यावर धावता येईल ना? होय आप्या, पण अमोलच्या निमित्तानं परत आसगावला जायला मिळतंय हे नक्की. बापू, कळतंय मला. पोरीला सासरी पाठवलं की तिचं माहेर पण 4 दिवसाचं असतं. अहो पण ते खरंच खूप गोड असतं. कितीतरी आठवणी असतात. बालपण गेलेलं असतं त्या घरात, त्या गावात. आणि तसंच कामासाठी शहरात आलेल्या पुरुषाला त्याचं गाव म्हणजे त्याचं माहेरच असतं नाव. लाख मोलाचं बोललीस बघ आप्या. अगं माझं उभं आयुष्य केलं आसगावात, पण काय सांगू, आता आसगाव म्हणलं की सुषमाची आठवण येणार.
म्हणून एका अर्थानं ते सोडलं ते बरंच झालं बघ. आजगावचं नुसतं नाव जरी काढलं ना तरी सगळं डोळ्यासमोर फिरतं. त्या आठवणी आहेत बापू, चांगल्या गोड आठवणी. शेवट मात्र जरा कडूच झाला ना. आप्या, पण त्याच्यानंतर तू तिकडे गेलीच नाहीस ना. जावंच वाटत नाही हो बापू. म्हणजे माझं गाव आहे, पण काय माहिती विचार केला की सगळंच डोळ्यासमोर फिरतात. येते बापू. माझ्या अर्जुनपेक्षा तुझं नशीब लय भारी आहे बर का. तुम्ही तुमची काळजी काळजी घ्यायला पोरगा आहे त्यांचा. तीन दिशेला गेलेलो. एका दिशेला मी आणि अमोल, दुसऱ्या दिशेला अर्जुन, स्वप्नील सर, बाबा, रुपाली ताई, आणि तिसऱ्या दिशेला सरकार आणि आई. अजूनही परिस्थिती तशी. आप्या, नको विचार करू. बदलेल की कधी ना कधीतरी. काय माहिती, नियतीच्या मनात काय ना तेच कळत नाही. पण सगळं बदललं. राणीने काही आपली साथ सोडली नाही. खरंय आप्या, मनापासून वाटतं राणीनं तुला आम्हाला लय साथ दिली बघ. आता इच्छा एवढीच आहे की राणीच्या संगतीत तुझ्यावर जसे संस्कार झाले ना तसे माझ्या अमोलवर पण व्हावेत. नक्की होणार बापू. गावाच्या वाऱ्यात धूळ असते, पण ती हवा ना प्रदूषित कधीच नसते, एवढी खात्री आहे मला. आपला अमोल गावात गेला ना की बरोबर काही ना काही शिकून येईल बघा, आणि चांगलंच शिकून येणार. कसलं भारी बोललीस आप्या. तुझं असं बोलणं ऐकलं ना की मला एकट्याला आसगावला जाऊच वाटेना. खरंच की तू बी चल आमच्या सोबत. हो बापू, मला का नाही आवडणार. पण आता तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या रोजच्या व्यापातनं खरंच वेळ मिळणं खूप मुश्किल आहे. पण बापू, फक्त नको काळजी करू. मी अमोलला व्यवस्थित घेऊन येईन. तसं नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण बापू, शेवटी गाव आलं की माणसाले भेटीगाठी आल्या. मला सुजय भाऊजींची भीती वाटते. काही झालं तरी अमोलच्या समोर ते नको यायला. त्यांनी अमोलला नको भेटायला. त्या ती तू माझ्यावर सोड की. मी नाही जाऊ देणार त्याला कुठं. हा, चला, उशीर होतोय. वा, छान झालाय हा शिरा. नाही, गोडाचं प्रमाण किती असावं हे कळावं लागतं ना. अति गोड झालं ना तरी त्रासच होतो. अहो, आर्याच बनवते ना आता नाश्ता. हो का? होय, आणि झाक करती बर का आर्या. आर्या, अगं आत्तापासूनच लागलीस कामाला. कोणी म्हणतंय की नाही नको करू वगैरे? नाही आई, मीच करते हौशीने. आर्या, अगं मी जे आत्ता जे काही बोलले ना ते लक्षात ठेव हं. अगं जास्त गोड झालं ना तरी त्रासच होतो. चल बेनी, येतो. अहो जावई बापू, हो एवढी कसली गडबड? घरी आलेले पाहुणे सुद्धा दिसत नाहीयेत का हो? नाही, असं नाही, सॉरी, मी जरा गडबडीत होतो. अहो कामं तर होणारच की, पण नाश्ता तरी करा ना आमच्या बरोबर. नाही, नाश्ता करायला खरंच वेळ नाही. काय, डीपी रोडला आमच्या हवालदारांना एक खबरी सापडली, त्यामुळे मला लगेच निघायला लागेल. तुमचं चालू द्या. बरं बरं. आर्या, अगं तू का नाही गेली जावई बापूंसोबत? आई, अगं त्याच्यासोबत या केसवर मी नाहीये. मी जाईन ना माझ्या वेळेत. अगं असं कसं? जावई बापू कोणती केस हाताळतात त्याच्यावर तू नाहीये? अगं काही दिवसांपूर्वी अपर्णा मॅडमला धमकी आली होती. ती हीच केस आहे. कोणती? ती ड्रग्सची केस ना ग? त्याच्यावर होती की तू? हो, होती मी, पण आता इतर केसेस बघते मी. वा, हे छान आहे हा. म्हणजे तुला दुसरीकडे गुंतवून हे जावई बापू आपल्या पहिल्या बायकोच्या संपर्कात आहेत तर. हो, नाही असं नाहीये. हो, तुम्ही गैरसमज करताय. आम्ही तुम्हाला आधीपासूनच सांगितलंय की अर्जुन फक्त त्याचं काम करतो,
हे बघा, मला चांगली कळतात हा ही पुरुषांची कामं. विनायकराव, तुम्ही मला उत्तर द्या. मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलंय की नाही, अहो तुम्हाला नसेल लग्न लावायचं ना तर नका लावू, पण अहो माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळू नका हो. अहो असं काय करताय? नाही म्हणजे आम्हाला लग्न करून द्यायचं नसतं तर आम्ही गाठ घातला असता का? तुम्ही जरा समजून घ्या ना. आई अगं, आर्या, तू गप्प बस, मध्ये बोलू नकोस. हे बघा, नातं हे विश्वासावर उभं राहतं आणि तुम्ही विश्वासच ठेवला नाही तर उभं कसं राहणार? तसं वागलं पण पाहिजे ना हो. मग अर्जुनचं लग्न ठरलं असलं तरी तो त्याच्या बायकोला रोज भेटतोय आणि त्यात अहो अजून त्याच्या मुलाचा विषय आहेच की. समजा उद्या अर्जुनचं मन उडालं तर माझ्या आर्याचं काय? आमची एवढी नाचक्की होईल ना हो, मी तुम्हाला सांगूही शकत नाही. आधीच आमचे सगळे नातेवाईक म्हणतायत की डिवोर्सी मुलगा का बघितला, चांगला मुलगा मिळाला असता की. अहो असं नाही मावशी, लग्न होणार, अगदी तुम्ही म्हणताय ना त्याप्रमाणे लग्न होईल. फक्त आम्हाला थोडा वेळ द्या ना. म्हणजे अर्जुन भाऊजींची हे केस संपली ना की मग अर्जुन भाऊजी आपण अशी कसलाही संबंध ठेवणार नाहीत, हा शब्द आहे माझा तुम्हाला. हे बघा, तुमच्याशी नाही, अर्जुनशी लग्न होतंय माझ्या मुलीचं आणि हे सगळं त्यांनी मला सांगितलं पाहिजे. आणि हे भेटणं जर असंच चालू राहिलं ना तर मी स्वतः हे लग्न मोडेल. अहो चल गार्या. आई अगं, चल म्हणते ना, चल चल. सांगितलं होता तू आणलास का? अरे आणलाय की. बघ, मी माझा फोन बी चार्जिंग करून आणलाय. आपण जाताना मस्तपैकी गाणी लावूया. चालेल. काय बच्चे कंपनी, झाली का तयारी गावाकडे जायची? आणि ऐका, येताना आणि जाताना तुमच्या बरोबर बापू असणार आहे, तर त्यांनी सांगितलेलं सगळं ऐकायचं काय. आणि बाची सरकार, गावात गेला ना की मंदिरात जावा. भैरवनाथाचं मंदिर आहे आपलं ग्रामदैवत, लई प्रसन्न वाटतं बघ. आणि बापू ह्यांना शेतात पण घेऊन जावा बरं का. आणि काय हा संध्याकाळी कट्ट्यावर. रामोल तुला सांगतो, कट्ट्यावर नाही ना सगळा सातारा दिसतो बघ. भाली मामा, मी तर फोटो पण काढेल. आपण सगळे फोटो काढू. अरे हो, सगळं करायचंय आपल्याला. मी तुमची सहलच घेऊन चाललोय आसगावला. आणि दिप्या, बापू आहेत त्यांच्यासोबत, ते सगळं दाखवतील त्यांना. तुझाच एवढा उत्साह आहे, तुला जायचंय का त्यांच्यासोबत? अगं दिदे, पोरांचा उत्साह बघ की, त्यांना बघून कुणाला नाही जा वाटणार. चल मामा, तू पण चल आसगावला, आपण सगळे मजा करू. रामोल माझा जॉब असतो रो, आणि तुमच्यासारखी उन्हाळ्याची सुट्टी पण नसते आता मला. वंस, मी काय म्हणते, ही पोरं निघालीत खरं, पण चुकून माकून तुमच्या घराकडे जाऊ नये म्हणजे झालं. नाही म्हणजे आपलं मी सांगतेय, पण बघा हा. नाही मोना, तसं काय होणार नाही. आप्या, अगं राणी बी लय खुश आहे बघ, आसगावच्या रस्त्यावरनं पळणार म्हणल्यावर. बापू पण सावकायचा. पोरांनो, मजा करा काय. आणि बापू, मी तुम्हाला ते सांगितलंय तेवढं फक्त लक्षात ठेवा. तिकडे होय होय आप्या, हाय माझ्या लक्षात आहे. चला निघायचं का? चला फ्रेंड. चला चला. बाय बाय मा. दिदे, अमोलच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलास का? 7 वर्षापूर्वी गावापासून तुटलेलं पोरग आज पहिल्यांदा आपलं गाव बघणार. खरंच रे दिप्या, खूप दिवसापासूनची इच्छा होती त्याची गावाला जायची. पण तिथे मला राहून असं वाटतं की तू लयच उशीर केला त्याला गाव दाखवायला. दिप्या, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आपण कितीही काही केलं ना तरी ती व्हायची तेव्हाच होते. नियतीवर अजून विश्वास आहे तुझा दिदे? हो, आणि नियती सगळं चांगलं करेल यावर सुद्धा. बस, मला फक्त एवढंच ऐकायचं होतं. बरं चल, येतो मी, मला कामावर जायचंय. मोना, येतो. वंस, कधी कधी परिस्थितीनुसार माणसाला निर्णय घ्यावे लागतातच की. आणि लहान मुलांना आपण जितक्या गोष्टी दाखवू ना तितकेच जास्त त्यांना प्रश्न पडतात. आणि तुम्ही आधी अमोलला गावाकडे घेऊन नाही गेलात ते बरंच झालं. नाहीतर तुम्ही दोघं त्या सरकारने केलेल्या अर्जुन दादांच्या आईच्या हत्येमुळे एकत्र नाहीये. ते कसं समजावून सांगितलं असतं त्या बाळाला? हत्या? हा काय शब्द आहे? हत्या नाही केली आहे त्यांनी. सॉरी, पण आता आपण प्रार्थना करू
म्हणजे अमोल तिकडे गेलाय म्हटल्यावर त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला नको. आणि तसं बी तुमचे भाऊजी कसे आहेत ते ऐकून आहे मी. जर त्यांना कळलं की अमोल तुमचा मुलगा आहे मग तर त्या सगळ्या गोष्टी त्याला सांगतील, अगदी अर्जुन दादांबद्दल सुद्धा. देवा, काही होऊ दे पण अमोलला सुजय भाऊजी किंवा पिऊताई भेटायला नको.